आजपासून दाखवतो मी बायकोला काय चीज आवती. जेवण केलो का? जेवण केलो का? आई नीट सांगा की जेवलो का नाही ती. आई नीट सांगा की जेवलो का नाही. माझी नक्कल करू नका तुम्ही. माझी नक्कल करू नका तुम्ही. चला आपण शॉपिंगला जाऊ मग. ये फंस गया सीएम. जेवलो मी. जेवलो. जसं पीठ किती घट्ट, किती मऊ, किती सैल, किती छान मळायचं हे आम्हाला परफेक्ट जमतं ना, तसंच नवऱ्याला कुठं सूट द्यायची आणि कुठं त्याला पदराला बांधून ठेवायचं हे चांगल्या प्रकारे करतो. अहो, तुमचं जर माझ्याशी लग्न झालं नसतं तर तुम्ही काय केलं असतं? कधी कधी या विचारानं खुश होतो मी, पण तुझ्याशी लग्न झालं हे चांगलंच झालं. का हो? कारण प्रत्येकाला त्याच्या कर्माची शिक्षा ह्याच जन्मी भोगायची असत्या. सगळेजण बोलतात मेहनत केल्याशिवाय तुम्हाला आयुष्यात काहीच मिळणार नाही, पण हे बिना मेहनतीचं माझं वजन कसं वाढतंय? नाही म्हणजे मी शांत बसलीये, मी खात पण नाहीये, मी घरात बसून नुसती आराम करतेय, कसलीच मेहनत नाही करत आहे, तरी पण वजन वाढतंय. आता असं वाटतंय हवा खाल्ली तरी वजन वाढतंय. तुमच्यावर होतं असं? का ग असं उदास का बसल्यास? उपवास आहे ना माझा आज. अरे उपवास केलास काय? उपवासाला काहीतरी थोडंफार खाऊन घेत जा, पूर्ण असं दिवसभर एकदम उपवास धरत जाऊ नको. हो खाल्लंय सोड मी आत्ताच. फक्त काय खाल्लंस? सफरचंद, केळ, संत्री, उपवासाची मिसळ, साबुदाण्याची खिचडी. खायला किती कडक उपवास आहे तुझा. आणि काहीतरी खाऊन घेणार मरून बिरून जाशील बघ. होय रे, मी आता थोड्या वेळाने ज्यूसच पिणार होते, पण त्याच्यानंतर काय खाऊ हा विचार करते मी. कोण म्हणते सासूला सून आवडत नाही, फक्त सून दुसऱ्याची पाहिजे. ए हेलो, तुम्हारी एज कितनी है? 22 इयर्स. 22 साल? 5 साल पहले भी तूने 22 साल ही बताई थी. देखा हम लड़कियां जुबान की कितनी पक्की होती हैं. माझं नाव बायको आहे आणि मी नवऱ्याच्या घरात राहते. क्वालिफिकेशन म्हटलं तर मी फर्स्ट क्लास डिग्री पास झालेली आहे आणि मी 24/7 आणि वर्षाचे 365 डेज नवऱ्याच्या घरात बिन पगारी काम करते. मला ना समजूतदार बाई सोबत लग्न करायला पाहिजे होतं. तुमच्यासोबत कोणती समजूतदार बाई लग्नच केली नसती. बस मला एवढंच सिद्ध करायचं होतं. तुम्हाला ना मी 17 वेळेस सांगितलंय, बायकोच्या जेवणाला नावं नका ठेवत. बाहेर जाऊन बघा जरा लोकांची काय परिस्थिती येते. काय म्हणजे काय? कोणाला जेवण भेटत नाही तर कोणाला बायको भेटत नाही, मग काय तर. त्याला रोज गोड गोड बोलणारी पाहिजे होती, पण त्याला रोज किरकिर करणारी मी भेटलीये. बायको पाहिजे नखरेवाली मराठमोळी थोडीशी. काही लोकांना अजून पण वाटतं बाई आणि माणसामध्ये लय फरक आहे. तसं बघायला गेलं तर थोडा फरक तर आहेच. काहीच फरक नाहीये. हे पाय राहू दे, तुझ्यासोबत वादविवाद करून काही फायदा नाहीये, तुला ते समजणार पण नाही. तुम्ही समजवू पण नाही शकणार मला. बरं मला सांग, अर्ध्या रात्री एखादा माणूस एखाद्या झाडावरती बसेले तर येणार जाणारे सगळे त्याला विचारतील, अय बाबा झाडावर काय करू राहिला तू, वय खाली उतर खाली. पण तेच जर एखादी बाई झाडावर बसेल दिसली अर्ध्या रात्री तर सगळे घाबरून पळतील, भूत आलं भूत आलं भूत आलं. हा फरक आहे. बरं मला सांगा, मी जर अर्ध्या रात्री तुम्हाला एखाद्या झाडावर बसलेली दिसली तर तुम्ही मला बघून घाबरून पळून जासाल का? तू अर्ध्या रात्रीची कुठे गोष्ट करती? इथं मी जर तुला दिवसा पण बघितलं ना तर घाबरून पळून जाईल.